हॅलो लीडर्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपला असणार आहे तो असणार आहे नवीन जे आपलं वेबसाईट आले पा, तर ती वेबसाईट वरती आपण लॉग इन कसं करायचंय आणि आपला जो आयडी तो आपण जो ऍक्टिव्हेट करतो तो आयडी ऍक्टिव्हेट कसा करायचा आहे नवीन वेबसाईट वरनं। तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा, कारण आजचा हा जो व्हिडिओ तो खूप हेल्पफुल होणार आहे। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न लावता आपण आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया। तर यासाठी सर्वात आधी आपल्याला आपलं गुगल क्रोम ओपन करायचे। गुगल क्रोम आपण ओपन केले तर या ठिकाणी मी वेबसाईट आपली एंटर करून ठेवलेली होती। वरती तुम्ही सर्च बॉक्स मध्ये पाहू शकताय आपल्या कंपनीची वेबसाईट आहे www.mydream.com। तर मी ओपन करून ठेवली आधीच। तर आता आपल्याला आपला जो आयडी आपण लॉग इन केलता तर तो आयडी आपल्याला ऍक्टिव्हेट करायचा आहे। तर त्यासाठी वरती हे पहा, तुम्हाला सगळ्यात आधी काय आहे की ही जी वेबसाईट आहे ना ती मोबाईल फ्रेंडली नसल्यामुळे आपल्याला याला थोडंसं झूम आउट करावं लागणार वेबसाईटला। तर झूम आउट करण्यासाठी वरती राईट साईडला तुम्हाला हे 3 डॉट दिसतात आहेत ना, त्यावरती जायचे आणि थोडंसं वर स्क्रॉल केलं की खालून 2 नंबरला सेटिंग म्हणून ऑप्शन दिसेल मित्रांनो। तर त्यामध्ये तुम्हाला ऍक्सेसिबिलिटी शोधायचे पहा। तर तुम्हाला ते दिसेल पहा, हे पहा इथे दिसते ऍक्सेसिबिलिटी। आपण तिला ओपन केलं आणि तिला आपल्याला ठेवायचं पहा 75% वरती। डिफॉल्ट ती 100% असती, तर आपल्याला तिला 75% वरती घ्यायचंय। तर मी आता तिला 75% वर घेतले पहा आणि पुन्हा बॅक यायचंय। बॅक आलो की पहा आता थोडीशी जी आपली वेबसाईटचं जी होम पेज आहे ते थोडंसं झूम आउट झालंय। तर आता यासाठी आपल्याला जो आयडी ऍक्टिव्हेट करायचा आहे त्यासाठी आपल्याला आडव्या ज्या 3 रेषा दिसतात पहा तुम्हाला राईट साईडला वरती, त्याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं लॉग इन म्हणून दिसतंय पहा, लॉग इन आणि साइन अप। आपल्याला त्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर जो मेंबर आयडी आपला असतो, ज्या व्यक्तीचा आयडी आपल्याला ऍक्टिव्हेट करायचा आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी डीडी नंबर टाकावा लागेल पहा। मेंबर आयडी दिसतंय ना तुम्हाला, त्या बॉक्समध्ये डीडी नंबर टाकावा लागेल। तर आपण डीडी नंबर टाकूयात। तर या ठिकाणी मी डीडी नंबर टाकलाय पहा। आता आपल्याला खाली पासवर्ड मध्ये पासवर्ड पण टाकावा लागेल। तर आता आपण पासवर्ड पण एंटर करूयात। तर या ठिकाणी या बॉक्समध्ये आपल्याला पासवर्ड टाकायचा पहा। पासवर्ड पण आपण एंटर केलाय आणि साइन अप केलंय। आपण साइन अप वरती क्लिक केले तर पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर ना हे असा इंटरफेस ओपन होईल। तर वरती आपोआप पॉपअप आलाय पहा सेव्ह पासवर्डचा। तर त्या ठिकाणी सेव्ह म्हणून ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करायचे। म्हणजे सारखं आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवायची गरज नाही राहणार। डीडी नंबर लक्षात राहिला की पासवर्ड आपोआप येत जाईल। तर यानंतर आता आपल्याला आपला जो आयडी आहे तो ऍक्टिव्हेट करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते व्यवस्थित पहा। तर आता या ठिकाणी तुम्ही पाहताय आपला जो आयडी आहे तो आता फ्री दाखवतोय पहा। तर आपल्याला त्याला ऍक्टिव्हेट आलं पाहिजे, त्यासाठी आता आपल्याला प्रोडक्ट ऑर्डर करावं लागला आधी। तर प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी लेफ्ट साईडला तुम्हाला वरती ज्या 3 आडव्या रेषा दिसतात आहेत ना त्यावरती क्लिक करायचे। आपण क्लिक करूयात। मी क्लिक केले आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पहा प्रोडक्ट्स म्हणून एक येते पहा। तर त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला प्रोडक्ट्स वरती क्लिक केलं की ही अशा पद्धतीची साईट ओपन होईल। तर प्रोडक्ट वरती आल्याच्या नंतर हे खूप सारे असे प्रोडक्ट्स आपल्या समोर येतात। तर यातनं आपल्याला कुठला प्रोडक्ट घ्यायचा आहे तो तुम्हाला शोधायचा आहे पहा। तर आता आपण आपलं प्रोडक्ट जे ऑर्डर करायचं आहे ते शोधूयात यामध्ये। तर इथं तर दिसत नाहीये, तर खाली आहे पहा तुम्हाला हे 1 2 3 पेज दिसत असेल तर हे पेज आहेत पहा। तर याच्यावरती आता पहिल्या पेजवरती तर आपलं प्रोडक्ट नाही, तर आपल्याला दुसऱ्या पेजवरती जावं लागेल। त्यासाठी 2 नंबरच्या पेजला क्लिक करायचंय आणि इथं आपलं प्रोडक्ट दिसतंय का पाहायचं आहे आपल्याला। तर आपण पाहूयात आपलं प्रोडक्ट इथं कुठं आहे। तर आपलं जे प्रोडक्ट आहे ते 1299 रुपयाचं आहे पहा मित्रांनो। तर थोडंसं हळूहळू पाहूयात आपण। तर हे पहा आपल्याला जे प्रोडक्ट ऑर्डर करायचे ते सापडले, न्यू ब्रॉन्झ कॉम्बो। ओके, 1299 त्याची MRP आहे आणि वरती तुम्हाला छोट्या अक्षरात दिसत असेल बघा बॉक्समध्ये 300 PV। ओके, ते 300 म्हणजे 300 PV आहेत आणि 1299चं जे आपलं प्रोडक्ट आहे तर ते आपल्याला ऑर्डर करायचं आहे। तर त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केले आपण असं ओपन होईल पहा। त्यानंतर आपल्याला ऍड टू कार्ट वरती क्लिक करायचे। खाली तुम्हाला निळ्या बॉक्समध्ये दिसत असेल ऍड टू कार्ट। ओके, ऍड टू कार्ट वरती आपण क्लिक केलं तर युअर प्रोडक्ट ऍडेड टू कार्ट। ओके, म्हणजे तुमचं प्रोडक्ट तुमच्या कार्टला ऍड झाले। त्याच्यावरती पुन्हा ओके करायचं आपल्याला आणि वरती तुम्हाला इथं दिसत असेल पहा ट्रॉलीचं चित्र दिसत असेल वरती राईट साईडला, तर त्यावरती क्लिक करायचं आपल्याला। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी काही डिटेल्स आपोआप आल्यात आणि काही डिटेल्स आपल्याला टाकावे लागतील। ओके, तर या ठिकाणी डिलिव्हरी ॲड्रेस आपल्याला टाकायचं आहे। तर कस्टमरचं नाव, त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर, कस्टमरचा ईमेल ID, त्यानंतर खाली हे पिन दिसतोय आणि खाली महाराष्ट्र बीड आले पहा आणि सगळा ॲड्रेस पण आलाय। तर या ठिकाणी जसं की आपण पाहिलं कस्टमरचं नाव चेक करायचं आहे, मोबाईल नंबर चेक करायचा आहे, ईमेल ID आणि पिन महाराष्ट्र बीड आणि ॲड्रेस जो असतो तो प्रॉपर टाकायचा आहे। कारण आपल्याला जे प्रोडक्ट आहे ते बाय कुरिअर येणार आहे, त्यामुळे कुरिअर तुमच्या घरी व्यवस्थित येईल असाच ॲड्रेस त्या ठिकाणी फिल करा। समजा जर चुकीचा असेल तर तो एडिट करू शकता तुम्ही या ठिकाणी। तर आता आपल्याला
हे पहा तुम्ही आपण जे प्रोडक्ट सिलेक्ट केलं ते इथे या ठिकाणी एक आले, पण न्यू ब्रॉन्झ कॉम्बो 1 क्वांटिटी 1 दिसते. प्राइस आली त्याची 1299, पीव्ही दिसतात ते 300 आणि प्रोडक्ट लेवल दिसते ब्रॉन्झची. ओके, तर आता खाली तुम्हाला सगळं टोटल दिसत असेल पहा, सब टोटल, त्यानंतर टोटल पीव्ही, टोटल अमाऊंट सगळं दिसते. तर आपल्याला पेमेंट करायचं आहे. ओके, तर आपल्याला पेमेंट करण्यासाठी ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईनवरती क्लिक करून खाली प्रोसेस टू पेमेंट दिसत असेल पण निळ्या बॉक्समध्ये, तर त्यावरती क्लिक करायचं. ओके, क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं प्रोसेसिंग होईल आणि या ठिकाणी ऑप्शन्स येतील पहा, गुगल पे, फोनपे असे खूप सारे ऑप्शन्स येतील, पेटीएम वगैरे. तर याच्यावरती क्लिक करण्याच्या आधी वरती टॉपला तुम्हाला कस्टमरचं नाव बरोबर आहे का ते बघायचं आहे, अमाऊंट बरोबर आहे का ते बघायचं आहे. ठीक आहे, ते सगळं चेक करून घ्या आणि ते बरोबर असल्याच्या नंतर तुम्ही जर गुगल पे वापरत असाल तर गुगल पेवरती क्लिक करा आणि समजा फोनपे वापरत असाल तर फोनपेवरती क्लिक करा. तर मी फोनपे वापरतो त्यामुळे मी फोनपेवरती क्लिक करणार आहे. आता मी फोनपेवरती क्लिक केले पहा, थोडंसं प्रोसेसिंग होईल आणि आपलं फोनपे ओपन होईल. पहा फोनपे ओपन झालं, तर मी माझं फोनपे ओपन करतो. तर पहा मी माझं फोनपे ओपन केलं तर लगेचच मला 1299 रुपयाचा एक पॉपअप मेसेज आलाय. तर खाली पे म्हणून येते पहा, 1299 पे. ओके, तर त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि तुमचा जो पण काही पासवर्ड असेल फोनपेचा तो एंटर करा आणि डन. थोडंसं प्रोसेसिंग होईल आणि पेमेंट सक्सेसफुली झालं आहे आपलं. पहा परत आपण होम पेजवरती आलो आपोआपच. तर हे पहा आपलं फोनपेचं पेमेंट सक्सेसफुली झाले. तर ऑर्डर आता सध्या तुम्हाला पेंडिंग दाखवते, पण खाली त्याचे मेसेज दिसते पहा, तर युअर ऑर्डर हॅज बीन रिक्वेस्टेड सक्सेसफुली, थँक्यू फॉर प्लेसिंग ऑर्डर विथ अस. ओके, असा मेसेज आलाय. तर आता आपल्याला जायचं बॅक आणि पाहायचं आपली आयडी ॲक्टिवेट झाली का. आपण बॅक जाऊयात आणि पाहूयात आपली आयडी आता जी फ्री दाखवत होती ती ॲक्टिवेट दिसते का. ते इथं दिसत नाही, तर मला एकदा रिफ्रेश करावं लागेल. रिफ्रेश केल्याच्या नंतर आपल्याला दिसेल पाहिजे. तर वरती रिफ्रेश करण्यासाठी परत एकदा दाखवतोय 3 डॉट्सवरती जायचे आणि या ठिकाणी हे राऊंड चक्री दिसते ना त्यावरती क्लिक करायचं पहा. तर पेज रिफ्रेश होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला जी फ्री आयडी आहे ती हे पहा आलं का, ब्रॉन्झ. पहिले फ्री दाखवत होतं, आता ब्रॉन्झ आयडी म्हणजे ज्या लेवलने तुम्ही जॉईन केले ती लेवल तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर हा होता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.